डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्र। वजन कमी होण्यासाठी, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी, एकंदरीतच वेट लॉस आणि फॅट लॉस यासाठी सगळ्यात प्रचलित आणि फेमस असा ट्रेंड म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग। या विषयावर अनेक जण मला रोज प्रश्न विचारत असतात, त्यामुळे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी मी हा विषय निवडलेला आहे। त्याचे काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत, कोणी करावे कोणी करू नये, त्याने वजन कमी नक्की होईल का अजूनही काही त्याचे फायदे आहेत, हे सगळं सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या इंटरेस्टिंग विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। त्याचे 24 तास असतात, तर 24 तास हे 2 भागांमध्ये डिवाइड करायचे। एका भागामध्ये उपवास आणि एका भागामध्ये खाणे। उपवासाचा भाग आहे त्याला फास्टिंग विंडो म्हटलं जातं आणि जो खाण्याचा आहे त्याला ईटिंग विंडो म्हटलं जातं। थोडक्यात काय, खाण्याची शिस्त लागावी यासाठी हा ट्रेंड आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण जर तसं आपण फॉलो केलं नाही तर दिवसभर नाही ते पदार्थ आपल्या पोटात जात असतात, भूक नसताना देखील। आणि हे इंटरमिटंट फास्टिंग किंवा कुठलंही डाएट आपण स्ट्रिक्टली फॉलो करत असो तर सगळ्यात पहिलं तर शिस्त आपल्या मनाला लागत असते की ह्या वेळेलाच मला हे खायचं आहे। यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, 16-8, 14-10, त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त फेमस 8 म्हणजे काय, तर 16 तास संपूर्ण उपवास करणे, म्हणजे काहीही सॉलिड पदार्थ न घेणे, लिक्विड अर्थात तुम्ही घेऊ शकता, आणि 8 तासामध्ये खाणे। आता 16 तास उपवास करणे हे खूप जास्त वाटतं, पण काळजी करू नका, त्यातले मॅक्सिमम वेळ हे आपल्या झोपण्यात जात असतात। 7 ते 8 तास आपल्या झोपण्यात जात असतात, त्यामुळे उरलेल्या वेळात तर आपण नक्कीच उपवास करू शकतो आणि उरलेले 8 तास तर आहेतच ज्यामध्ये आपण खाऊ शकतो, असा प्रकार आहे। 14-10 तास, 14 तास पूर्ण उपवास करायचा आणि 10 तासांच्या पिरियड मध्ये तुम्हाला खायचं आहे। हे इंटरमिटंट फास्टिंगचे फायदे काय आहेत, मी जसं आधी सांगितलं की इंटरमिटंट फास्टिंग हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये, हाच पॅटर्न फॉलो करायचा। निहारी हा प्रकार होता, शेतावर किंवा कुठल्याही कामावर जाण्यापूर्वी पोटभर भाकरी भाजी खाऊन व्यक्ती जायचे आणि आल्यानंतर साधारण 6 ते 7 वाजताच जेवण केलं जायचं आणि झोपायच्याही त्यावेळेला लवकर। एंटरटेनमेंटचे साधनं फारच कमी होते, त्यामुळे शांत झोप लागायची आणि कुठलेही मोठे आजार त्यांना होत नव्हते। आजकाल खूप जास्त आहेत। आता आजकाल असण्याचं कारण म्हणजे ओव्हर इटिंग तर आहेच, त्याचबरोबर फास्ट फूड, जंक फूड, लेट नाईट पार्टीज, झोपण्याची वेळ नाही, जेवण्याची वेळ नाही, या सगळ्यांमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर जास्त होत आहे। PCOD आहे, थायरॉइड आहे, डिप्रेशन सारखे आजार आहेत, डायबिटीस आणि हायपरटेन्शन तर खूप कॉमन आहेतच। तर हे सगळे आजार होण्यामागचं कारण हे म्हणजे तुमची जेवणाच्या वेळा न पाळणं हे आहे। काय खावं काय नाही खावं हे तर आहेच, सारख्या आजारांपासून देखील तुमचं संरक्षण होईल। आता दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण उपवास करतो, साधारण आपलं पहिलं अन्न पचायला 7 ते 8 तास लागतात। त्याची जी वेळ आहे ते आपल्या शरीरामधील जे डिफेक्टेड पेशी आहेत त्या कामाला लागतात, त्यामुळे जी आपली घाण आहे शरीरातली ती निघून जाते, एक प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन त्यामुळे होतं, त्यालाच ॲटोफेजिया म्हटलं जातं आणि त्यामुळे आपलं फॅट लॉस फास्ट होतं। आणि तिसरं महत्वाचं म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही आपली सतत कार्य करत असते, खूप जास्त प्रमाणात आपण तिला काम देत असतो, तर इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे तिला आराम मिळतो आणि बॉडीचं रिपेअरिंग करण्यासाठी वेळ मिळते, त्यामुळे स्ट्रेंथ वाढते, एनर्जी वाढते, उत्साह वाढतो। एवढंच काय तर तुमचं कामाचा वेग देखील वाढते। गट हेल्थ जर चांगली असेल तरच आपलं ब्रेन देखील चांगलं काम करतं, त्यामुळे मेमरी वाढते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमची निर्णय क्षमता वाढते आणि अर्थात स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या सगळ्यांपासून तुमचं संरक्षण होतं। इंटरमिटंट फास्टिंग फॉलो कसं करायचं, तर तुमचं डिनर म्हणजे आदल्या दिवशीचं रात्रीचं जेवण ते दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट यामध्ये 16 तासाचं अंतर हवं, त्यामुळे तुम्ही डिनर किती वाजता करताय हे खूप महत्वाचं आहे। रात्री जर तुम्ही 8 वाजता जेवत असाल तर दुसऱ्या दिवशी 12 वाजता हे तुमचं पहिलं जेवण असणार आहे, त्यावेळेला ब्रेकफास्ट किंवा पूर्ण जेवण जे काही तुम्ही करू शकता। आदल्या दिवशी जर डिनर लवकर केलं तर दुसऱ्या दिवशीचं पहिलं मील हे लवकर होईल, म्हणजे 7 वाजता केलं तर 11 वाजता, 6 वाजता केलं तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता तुम्ही पहिला ब्रेकफास्ट करायचा आहे, त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण। हे व्यवस्थित प्लॅन तुम्हाला करता येईल तुमच्या वेळेनुसार, हे आयडियल आहे, परंतु प्रत्येकालाच आपल्या कामाच्या व्यापामुळे ते फॉलो करणं शक्य नाही, तर त्यांच्या कामानुसार त्यांनी ऍडजस्टमेंट
थोड्याफार प्रमाणात केल्या तरी चालतील. अर्थात या 16 तासाच्या उपवासामध्ये तुम्ही लिक्विड्स नक्कीच घेऊ शकता. यामध्ये ग्रीन टी आहे, कुठले डिटॉक्स ड्रिंक आहेत, व्हेजिटेबल ज्युसेस आहेत, नारळ पाणी आहे, हे सगळं तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे कंप्लीट उपाशी तुम्ही असणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोमट पाणी, गरम पाणी या दरम्यान जर तुम्ही घेतलं तर तुमचं डिटॉक्सिफिकेशन खूप चांगलं होईल. तुम्हाला भूक देखील लागणार नाही, क्रेविंग्स देखील होणार नाहीत. अर्थात सुरुवातीला सगळ्यांनाच सवय नसल्यामुळे आपल्या बॉडीला भूक लागू शकते, काहींना डोकं दुखू शकतं, चक्कर येऊ शकते, कारण या पॅटर्नची आपल्याला कधीही सवय नाही. उठल्या उठल्या फक्त भूक असो नसो आपण खात असतो. डी ॲडिक्शनचंही तसंच असतं. ॲडिक्शन सोडणं सोपं यासाठी नसतं, कारण की त्यात विथड्रॉल सिम्पटम्स येत असतं. तुम्ही त्यावर ओव्हरकम केलं, पेशन्स ठेवले तर नक्कीच ती सवय देखील आपली सुटत असते. तर इथं तर आपण फक्त जेवणाचा चांगला पॅटर्न फॉलो करणार आहोत, त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होणार आहेत. चहा, कॉफी, दूध हे तुम्ही घेऊ नका. परंतु आता श्रावण महिना येत आहे आणि श्रावणाचे बऱ्याच जणांचे उपवास आहेत. त्यावेळेला जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केलं आणि त्यावेळेला तुम्ही दूध घेतलं विदाऊट शुगर तर चालणार आहे. एखाद्या वेळेस चहा, कॉफी घेतली तरी चालणार आहे. फक्त शुगर घेऊ नका. आता तुम्ही 16 तास चांगलं फॉलो करताय, परंतु 8 तासामध्ये खा ते खाताय, नको ते पदार्थ खाताय, तर मात्र तुम्हाला उपयोग होणार नाही. त्या 8 तासामध्ये देखील तुम्ही योग्य घरचं आणि साधं जेवणच करायला हवं. कुठलेही हाय कॅलरी डाएट घेतला तर तुमच्या इंटरमिटंट फास्टिंगचा फायदा होणार नाही, उलट तुमच्या शरीराला त्रास होईल. प्रोटीन्स जास्त घेतले पाहिजेत, पालेभाज्या, सलाड, म्हणजे योग्य ते न्यूट्रिएंट्स देखील आपल्या शरीराला मिळणं गरजेचं आहे. मग आपल्याला त्याचे फायदे होतील आणि स्किन ग्लो करेल, हेअर आपले चांगले होतील आणि बाकीचे सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ते रिव्हर्स होण्यासाठी. आता ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी काय करावं, कारण त्यांना उठल्या उठल्या काहीतरी खायचं असतं, तर त्यांनी 14-10 असं जरी केलं तरी चालेल. मग सवय झाली की मग तुम्ही देखील 16 तास करू शकता. काहीही अवघड नाहीये. तुम्ही आता समजून घेतलं इंटरमिटंट फास्टिंग विषयी आणि लगेच दुसऱ्या दिवशी केलं असं करू नका. व्यवस्थित समजून घ्या विषय काय आहे, काय खायचंय, आपल्याला किती वाजता खायचंय, त्याची एक छान डायरीमध्ये नोट बनवा किंवा एक पेजवर लिहून काढा की आपल्याला कसं कसं काय काय खायचं आहे. घ्यायचं यावर अनेक व्हिडिओ आहेत. तेच डाएट प्लॅन आपल्याला फॉलो करायचं आहे. फक्त वेळेत आपल्याला इथं बसवायचं आहे, कारण प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे, वर्किंग अवर्स वेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी आपापल्या पद्धतीने करायचं आहे. इंटरमिटंट फास्टिंग कोणी करू नये. सगळ्यात पहिलं तर 18 वर्षाच्या खालील मुलांनी करू नये. ग्रोईंग एज असतं त्यांचं, त्यामुळे त्यांनी हा इंटरमिटंट फास्टिंग करू नये. दुसरं म्हणजे प्रेग्नंट लेडीज असतील किंवा लॅक्टेटिंग मदर्स असतील जे आपल्या मुलाला फीड करत आहेत, ज्यांना कुठलीही ऑटो इम्युन डिसीज आहे किंवा कुठलेही टॅबलेट्स खूप दिवसांपासून चालू आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंटरमिटंट फास्टिंग करू नये. कुठलाही त्रास असेल तर योग्य त्या डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट कडूनच डाएट प्लॅन घेऊनच इंटरमिटंट फास्टिंग ट्रॅव्हलिंग असतं कामानिमित्ताने किंवा कामाची वेळ फिक्स नसते, तर त्यांनी आपापल्या वेळेनुसार वर्किंग डेज मध्ये करायचं आहे आणि सॅटर्डे संडे मात्र ते स्ट्रिक्टली हा इंटरमिटंट फास्टिंग नक्कीच फॉलो करू शकतात. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही चांगलं. त्यामुळे 1 महिन्यातच तुम्हाला अमेझिंग रिझल्ट इंटरमिटंट फास्टिंगचे दिसतील. श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे. तुम्ही यावेळेला इंटरमिटंट फास्टिंग नक्कीच करू शकता. इंटरमिटंट फास्टिंग विषयी सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरीही काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.